नमस्कार मंडळी. ह्या पालेभाज्या ना आपल्या शरीरासाठी जेवढे छान असतात, हेल्दी असतात ना, तेवढ्याच्या बनवायलाही खूप सोप्या असतात. ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे मसाले वगैरे पडत नाहीत. खूप सिंपल पद्धतीने बनवली जाते ही पालेभाज्या आणि ह्या पूर्वीपासून लोक बनवत आलेले आहेत आणि ते खूप जास्त सिंपल पद्धतीने बनवायचे पूर्वीचे लोक. कारण मी माझ्या आजीलाही पाहिले बऱ्याच वेळेला अशा सिंपल पद्धतीने बनवताना. तर तीच मी रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर करते. मला अचानक आठवलं, कारण माझ्या लोखंडाची कढई होती तर मला पटकन आठवलं, तर मी विचार केला की तुमच्याबरोबरही शेअर करावं. तर लोखंडाची कढई घ्यायची, ती छान गरम करून घ्यायची. छान गरम झाली की त्याच्यामध्ये 1 चमचा तेल ॲड करायचं आणि ही भाजी बनवताना कोणतेही जास्त साहित्य लागत नाही. त्याच्यामध्ये फक्त भरपूर सारा लसूण लागतो, हिरवी मिरची लागते, शेंगदाण्याचं कूट लागतं, थोडंसं तेल लागतं आणि मेथीची भाजी एवढंच लागतं. ह्याच्यामध्ये काहीही जास्त लागत नाही. छान कढई गरम झाली की त्याच्यामध्ये तेल ॲड करायचं. तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये भरपूर सारा ठेचलेला, ओबडधोबड ठेचलेला लसूण ॲड करायचा आणि 2 हिरव्या मिरच्या हाताने तोडून ॲड केल्या तरी चालतात. छान मिक्स करून घ्यायचं आणि नंतर त्याच्यामध्ये मेथीची भाजी ॲड करायची आणि मेथीची भाजी हलवून परतून घ्यायची. ओके. तर छान मेथीची भाजी परतली की त्याच्यामध्ये ना आपल्याला चवीपुरतं मीठ ॲड करायचं. मिठाने काय होतं, भाजीला छान पाणी पण सुटतं आणि भाजीला स्वतःचं असंही भरपूर पाणी असतं. आणि कोवळी भाजी असेल तर भाजीमध्ये पाणी ॲड करायची गरज नाही. इनफॅक्ट कोणत्याही पालेभाजीमध्ये पाणी ॲड करायची गरज नसते. चवीपुरतं मीठ ॲड करायचं. छान भाजी पुन्हा परतून घ्यायची आणि ही पालेभाज्या शरीरासाठी खूप छान असतात आणि लोखंडाच्या तव्यात किंवा लोखंडाच्या तव्यावरती बनवल्यानंतर किंवा लोखंडाच्या कढईमध्ये बनवल्यानंतर ह्या भाज्या खूप अजून जास्त हेल्दी होतात. त्याच्यामधून आपल्याला आयरनही मिळतं भरपूर जास्त प्रमाणात. तर नक्की तुम्ही अशा पद्धतीनं भाज्या ट्राय करा, बनवून पहा, खाऊन पहा त्याची टेस्ट कशी लागते आणि मुलांनाही खाऊ घाला. खूप जास्त टेस्ट लागते आणि सिंपल भाज्या भाकरीबरोबर खायला खूप जास्त छान लागतात. आता भाजी छान परतली, 50% भाजी शिजली की त्याच्यामध्ये 2-3 चमचे शेंगदाण्याचं कूट ॲड करा. डाळी वगैरे कोणतीही पद्धतीच्या ॲड करायची गरज नाही, कारण डाळीमुळं पण छानच लागते भाजी, पण त्याच्यामध्ये डाळीचं जास्त फ्लेवर येतो. तुम्ही शेंगदाण्याचं कूट घालून भाजी ही सिंपल पद्धतीनं बनवून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. भाकरीबरोबर तर खूप जास्त टेस्टी लागते आणि तुम्हाला काय सांगू, आता सांगूच शकत नाही मी. मला तर ही भाजी भाताबरोबर खायलासुद्धा खूप जास्त आवडते. तर तुम्ही नक्की ट्राय करा. आणि कोवळी भाजी असल्यामुळं खूप पटकन शिजते. विथिन 5 मिनिटात ही भाजी तयार होते. मुलांच्या टिफिनसाठी बेस्ट ऑप्शन आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही भाजी तुम्हाला कशी वाटते तेही मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला अशा सिंपल कोणत्या भाजी पाहायला आवडतील तेही मला कमेंट करून सांगा. आणि मी तुमच्याबरोबर अशा छान छान भाज्या तर शेअर करतच राहणार आहे. आणि माझे काही फॅमिली व्हिडिओज पण मी तुमच्याबरोबर शेअर करते, तेही पहा. त्याच्यावरतीही कमेंट करून तुम्ही मला सांगा. आणि ही भाजी ऑलमोस्ट आपली शिजलेली आहे. तुम्ही ह्या स्टेजला सुद्धा ती काढू शकता, पण मी अजून थोडीशी शिजवून घेणार आहे, कारण माझी छोटी मुलगी पण खाणार आहे. तर पाहू शकता मी कंटिन्यूअस ह्याला परतत आहे, कारण ह्याला जर परतलं नाही तर ते शेंगदाण्याचं कूट खाली कढईला चिटकेल, म्हणून मी ह्याला कंटिन्यू परतत आहे. आणि ह्या भाजीला स्वतःचं खूप जास्त पाणी असतं, तेव्हा पाणी ॲड करू नका. वाटलेस थोडंसं प्लेट त्याच्यावरती झाकून घ्या, कारण प्लेट झाकलं की वाफ छान सुटते आणि भाजी पटकन शिजते. जर तुमची थोडीशी जुळून भाजी असेल तर मी प्लेट ठेवूनच तुम्ही पाहू शकता. मी प्लेट ठेवल्या त्याला किती पाणी सुटलं. तर आता हे पाणी आपल्याला छान आटवून घ्यायचं. भाजी तर आपली शिजलेली आहे, पण तरी पाणी थोडं आटवून घेऊ आपण. आणि तयार आहे आपली ही भाजी भाकरीबरोबर खाण्यासाठी किंवा भाताबरोबरही तुम्ही खाऊ शकता. मी पर्सनली मला भाताबरोबर खूप छान आवडते आणि मला नुसती अशीच शिजलेली भाजी खायलाही खूप आवडते. मी नुसतीच बऱ्याच वेळेला ना मी नुसतीच भाजी खाते. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून